पिक्चर बघित असतील तर दत्तप्रसादजी पेडणेकर, बबलू तानावडे, खऱ्या अर्थानं मी म्हणेन तुम्हाला विसरणार नाही. हॅलो 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 हॅलो. चला, पंचांना विनंती असेल आपण सामन्याची सुरुवात करूया. एक छान सुंदर देखणी प्रतियोगिता, दिवस क्रमांक 3. विनंती असेल दोन्ही संघ कर्णधार प्रशांत, दोन्ही संघ कर्णधार नोंद घ्या. आपला अतिरिक्त खेळाडू माडकोल आणि कलमीस संघ, आपला अतिरिक्त खेळाडू, ज्या खेळाडूला आपल्या सगळ्या खेळाडूंची नावं माहिती आहे असा खेळाडू कृपया आमच्या डगआउट या ठिकाणी पॅव्हलियनमध्ये त्वरित पाठवा. पहिला सामना पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत. नाणेफेकीचा निर्णायक महत्वपूर्ण सकाळच्या सत्रातील कौल जिंकल्यानंतर वैभव जाधव या ठिकाणी इशारा करतायत की क्षेत्ररक्षण करण्याचा, सजवलं जातं क्षेत्ररक्षण. पॉवर प्लेचं निर्णायक महत्वपूर्ण षटक आणि गोलंदाज पांढरे येत आहेत गोलंदाजी मार्कवर. सुजित पांढरे, विनंती असेल आपला अतिरिक्त खेळाडू हा या ठिकाणी पहिल्या षटकापर्यंत नाही दाखल झाला तर पॅनल्टीला हे आपल्याला 100% सामोरं जावं लागेल. चला, सामन्याला सुरुवात करतोय. सुजित पांढरे गोलंदाजी मार्कवर आणि समोर आहे तो गणेश कलगुटकर आणि दुसऱ्या बाजूला मळगावचा सुलतान स्लो पॉइझन रंजन केणी. सुंदर चेंडू, टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहतोय. सकाळच्या सत्रातली हा जो ओलसरपणा मैदानावरचा आहे, मी म्हणेन कुठंतरी त्याचाच फायदा उठवण्याचा प्रयत्न वैभव जाधवचा. पहिला चेंडू, निर्धाव चेंडू. सुजित रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. जमिनीलगतचा फटका, क्षेत्ररक्षक आहे, येतोय चेंडूवर ताबा मिळवतोय. कैलास षटकाची होते समाप्ती. पॉवर प्लेचं महत्वपूर्ण षटक होते समाप्त. एकमेव चौकार सोडला आणि मी म्हणेन दुसऱ्या चेंडूवर निघालेल्या त्या 2 धावा. ह्या वगळता सुंदर अप्रतिम गोलंदाजी या ठिकाणी सुजित पांढरेची. धाव संख्या धावफलकावर 6 धावा. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना 6 धावा यशोदा या ठिकाणी आई पावणाई, यशोदा वॉरियर्स कलमीस संघ डिसे. डीजे मसूरकर यांच्या माध्यमातून एक छान सुंदर माहोल सुद्धा क्रिएट करण्याचा प्रयत्न केला जातोय. षटक क्रमांक 2 मैदानावर रफ्तार का सौदागर मेंढा माझगाव. क्रिकेट करिअरची सुरुवात ज्यानं निश्चितपणानं मी म्हणेन फ्रेंडशिप चेंजवड संघाच्या माध्यमातून केली, तोच वैभव जाधव. संघाचा आयकॉन खेळाडू समोर आहे तो मळगावचा सुलतान रंजन केणी स्लो पॉइझन, ज्याला खेळाडूला संबोधलं गेलं. आणि मी म्हणेन क्रीडा रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेले हे 2 खेळाडू. एक मोठा संघर्ष बघण्यात ठेवला औत्सुक्याचं. वैभव जाधव समोर आहे रंजन केणे. पहिला चेंडू एक छान सुंदर पॉइंटच्या क्षेत्रामध्ये फटका. क्षेत्ररक्षक आहे, चेंडूवर येतोय, ताबा मिळवतोय. एक सहजरित्या एक धाव पूर्ण केली जाते. आपल्या खात्याची सुरुवात करतोय रंजन केणी आणि या एका धावेने धावसंख्या 7 धावफलकावर बिनबाद. प्रथम फलंदाजी करताना वैभव जाधव माडखोल संघाच्या वतीनं आई पावणाई संघ माडखोल यांच्या संघाच्या वतीनं या ठिकाणी आयकॉन खेळाडू.
गणेश कारंगू या चोडणकर साठी चेंडूचा टप्पा सीमा पार षटकार. होतं एक अष्टपैलू खेळाडू म्हणून बऱ्याचशा लीग स्पर्धामध्ये बिजी शेड्यूल असणारा हा खेळाडू. पुन्हा एकदा जबरदस्त फटका. चेंडूचा प्रवास वन भाव सीमा पार. चौकार निघतोय गणेशच्या बॅट मधनं आणि धाव संख्या वधारते धावफलकावर. 17 धावा बिनबाद. वैभव जाधवच्या विरोधात उगारलेलं हे अस्त्र मैदानावर. काय जबरदस्त फलंदाजी मैदानावर. सकाळच्या सत्रात क्रीडा रसिकांचं मनोरंजन होत आहे. घर बसल्या सुद्धा अगदी लाईव्ह ही क्रीडा स्पर्धा पाहणाऱ्या प्रेक्षकांचं सुद्धा निश्चितपणानं मनोरंजन. गणेश चोडणकर ऑन फायर. मैदानावर खऱ्या अर्थानं इच्छा मनीषा व्यक्त केली गेली होती की मळगावचा सुलतान रंजन केनी अशीच काहीशी सुरुवात करेल, परंतु आज काहीतरी चित्र मैदानावर वेगळं. एरवी स्ट्राईकवर असणारा रंजन केनी आज मात्र या ठिकाणी संधी देतोय गणेश चोडणकरला आणि वैभव जाधवच्या विरोधात पुन्हा एकदा सज्ज. खूप सुंदर फटका. कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, चेंडूवर येतोय, ताबा मिळवतोय, बॅकअप होतोय, एक सिंगल मिळते आणि मी म्हणेन एका सिंगलनं नॉन स्ट्राईक एंडवर जातोय. 18 धावा धावफलकावर. पहिला सामना थोडीशी चाचपणी केली जाईल मैदानावर. वैभव पुन्हा एकदा सज्ज खेळून काढतोय. निश्चितपणानं ज्या पद्धतीनं चेंडू खेळला, शॉट बसल्यानंतर निश्चितपणानं शंका मनामध्ये नव्हती की चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. एक अप्रतिम या ठिकाणी डावाची सुरुवात झाली म्हणायला हरकत नाही. 2 षटकामध्ये ज्या गतीनं धावा पाहिजे होत्या त्याच गतीनं धावा मिळत आहेत आणि दत्तप्रसाद धावसंख्या धावफलकावर 22 धावा. वैभवच्या या षटकाचा विचार करता एक अनुभवाचा थोडासा आपण विचार करूया. मी म्हणेन खूप महागडा ठरला, त्या हिशोबानं सुजितनं खूप सुंदर कामगिरी केली. हा चेंडू ऑप्टमच्या बाहेर टप्पा. पंच वाईडचा इशारा करतायत. वाशी टू काशी, पंजाब टू हरियाणा, चांदा टू बांदा. ज्या खेळाडूला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये संबोधलं गेलं तो खराब चेंडू, अवांतर चेंडू. 23 धावा धावफलकावर. षटकातील पुढील चेंडू. चेंडू खेळून काढतोय, एक सहजरित्या सिंगल या ठिकाणी रंजनच्या खाती जमा होतोय. 24 धावा, तब्बल 12ची सरासरी म्हणूया. आणि या षटकाचा विचार केला, पहिलं षटक 6 धावांचं होतं आणि त्यानंतर मी म्हणेन 18 धावा या षटकात निघाल्या आणि एक महागडी अशी गोलंदाजी कारणीभूत ठरली खऱ्या अर्थानं या सुरुवातीच्याच काळात आई पावणादेवी माडकोल संघाची. पॉवर प्लेचा 2 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या 24 धावा. 6 षटकांचा सामना आणि निश्चितपणानं दोन्ही तगडे फलंदाज मैदानावर. गणेश चोडणकर आणि दुसऱ्या बाजूने या ठिकाणी रंजन केनी. गोलंदाजीसाठी कुठच्या गोलंदाजाला प्राचारण केलं जाईल बघणं ठरेल औत्सुक्याचं. सुचित पांढरेचा विचार करता पहिलं सुंदर षटक आणि निश्चितपणानं जी मनामध्ये शंका होती नेमकं तेच मैदानावर. वैभवचा विचार. क्रिकेट क्षेत्रामध्ये निश्चितपणानं एक देखणं व्यक्तिमत्व म्हणून सातत्यानं माझ्या तोंडून ज्याचा गौरव होत आलाय आणि योगेश मेस्त्री कणकवली येथील प्रतिभावान या ठिकाणी गायक, मोठमोठ्या भजन स्पर्धामध्ये उत्कृष्ट दर्जाचं सादरीकरण करणाऱ्या योगेश मेस्त्रींच्या साथीला पक्वाद साथी म्हणून सातत्यानं संगीत क्षेत्रामध्ये ज्यानं काम केलंय असा एक छान सुंदर देखणा खेळाडू निहाल उक्षेकर गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. निहाल उक्षेकर सज्ज गोलंदाजी मार्कवर. शिवून काढण्याचा प्रयत्न. चेंडू गॅपमध्ये गेलाय. चेंडूच्या मागे धावतोय. थोडासा आउटफील्डचा विचार करताय. सकाळच्या सत्रामध्ये दौ आहे मैदानावर आणि म्हणूनच चेंडू थोडासा थांबला. 2 धावा सहजरित्या रंजनच्या खाती आणि या 2 धावांनी धावसंख्या 26 धावा धावफलकावर.
अप्रतिम क्रिकेट, मी म्हणेन मनोरंजनाबरोबर अगदी सकाळी स्वागत करणारं क्रिकेट मैदानावर फलंदाजीच्या माध्यमातून रंजन केणी, अगदी जवळच असलेलं मळगाव गाव, त्या गावचा हा सुलतान, फुलटॉस प्रकारचं चेंडू, फारसा फायदा उठू शकला नाही, दाद द्यावी लागेल. ज्या गतीनं या ठिकाणी गोलंदाजी झाली दुसऱ्या षटकात त्याचा विचार करता सुचित पांढरे आणि निश्चितपणाने निहाल उक्षेकर खूप चांगली वापसी करतायत म्हणायला हरकत नाही. एकच धावसंख्या धावफलकावर 27 धावा, 27 धावा बिनबाद. तिसरं षटक सुरू असताना गोलंदाजी मार्कवर निहाल उक्षेकर पुढील चेंडू घेऊन, हो बराच का चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक मागे धावतोय आणि मला वाटतं चेंडूचा प्रवास हा जाईल का सीमा पार, रोखण्यामध्ये यशस्वी होतोय क्षेत्ररक्षक आणि तोपर्यंत मात्र 2 धावा या सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत गणेश तोडणकरच्या माध्यमातून. 29 धावा धावफलकावर, 29 धावा बिनबाद. पहिल्या गड्याची नितांत निश्चितपणाने आवश्यकता असेल आणि काहीसा तसाच प्रयत्न, अगदी पुरेपूर प्रयत्न या निमित्तानं गोलंदाजांचा. स्वीट चिटचा फटका, गणेशच्या बॅट मधनं चेंडू होतोय फरार, निघतोय षटका. मैदानावर जादू दाखवतोय. मी म्हणेन आज सकाळीच या ठिकाणी या मैदानावर उपस्थित असलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं मनोरंजन करतोय मैदानावर. जबरदस्त खेळी, सकाळचं सत्र गाजवतो या मैदानावर गणेश तोडणकर. निहाल उक्षेकरचं स्वागत झालंय. उर्वरित चेंडूंचा बघूया कशा रीतीने घेतोय समाचार. पुन्हा एकदा तोच फटका मारण्याचा प्रयत्न, हलकंच अपील केलं गेलं. मी म्हणेन या ठिकाणी सुरक्षित क्रीज मध्ये काय एफर्ट लावला गेलाय आणि खेळाडू कसा असावा, आपल्या वतीनं काय एफर्ट द्यावं लागतं मैदानावर, त्यामुळे खऱ्या अर्थानं आपली किंमत ठरते. हे दाखवणारी ही खेळी मैदानावर किती गरजेचा आहे आपला विकेट आणि ती बहुमोल विकेट वाया जाणार नाही याची दक्षता घेत मैदानावर. 1 धाव घेतली जाते लेग बाईच्या स्वरूपात आणि या एका धावेनं धावसंख्येत वाढ. 36 धावा धावफलकावर, 36 विदाउट लॉस. निहाल उक्षेकर सज्ज बॉलिंग मार्कवर षटकातील पुढील चेंडू हाताळण्यासाठी. फुलटॉस प्रकारचे चेंडू वैध लावतो कार्पेट मिड विकेट क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक आहे काव कॉर्नरला, अडवतोय चेंडूवर ताबा मिळवतोय. थ्रो मात्र थोडंसं करा, बॅकअप केलं जात आहे. समाधान एका धावेनं 37. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 3 षटकाच्या अखेरीस बिनबाद नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना 37 धावा धावफलकावर. उर्वरित या इनिंगच्या 18 निर्णायक चेंडू, गडी अजून एकही बाद झालेला नाहीये. दोन्ही तंत्रशुद्ध आक्रमक फलंदाज मैदानामध्ये. कसं असेल समीकरण यानंतरचा येणारा काळ सांगण्यासाठी आपल्या शब्दकोशातून या ठिकाणी व्यक्त होण्यासाठी येत आहेत माझे सहकारी समालोचक सुचित या ठिकाणी सुमित काळसेकर आणि मी काही काळासाठी नितीन नाईक घेतोय इजाजत. धन्यवाद. महत्त्वाने या तिसऱ्या दिवसातील सुरुवातीची प्रारंभीची लढत आई पावनाई माणखोल विपक्ष यशोदा वॉरियर्स कलंबस या दोन टीमच्या दरम्यान टॉस सकाळच्या सत्रात जिंकलाय
आई पावनाई माणखोल क्रिकेट टीमने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला, परंतु दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर यशोदा वॉरियर्स कोलंबिस क्रिकेट टीमसाठी जी फलंदाजी मिळाली त्या फलंदाजीचा स्वीकार करत असताना काय कमालीची फटकेबाजी गणेश सोडणकर या बॅटरकडून पाहायला मिळाली. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावपलकावरती 12च्या रनरेटने 37 धावा बिनबाद पाहायला मिळतात. एक चांगली सुरुवात, एक चांगला फाईन स्टार्ट मैदानाच्या आतमध्ये करून दिला या दोन्ही सलामीच्या जोडीने. एका बाजूने मळगावची रन मशीन, मळगावचा सुपरस्टार रंजन केरी स्ट्रायकिंग एंडला, दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर गणेश सोडणकर आणि चौथ्या षटकाची सुरुवात करण्यासाठी गोलंदाजीच्या मार्गक्रमणावर अंकुश पाहायला मिळतोय. पहिला चेंडू ऑन साईडला फटका खेळ्या, मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे तैनात. डीपमध्ये एकच धाव मिळेल पहिल्या चेंडूवरती. अंकुश शेळके गोलंदाजीसाठी चौथ्या षटकादरम्यान 3 षटकात जर पाहिलं तर 12ची सरासरी राखली आणि धावा बनतात मैदानाच्या आतमध्ये. या सकाळच्या 17 दरम्यान 38 धावा धावपलकावरती. सिंगल स्ट्राईक रोटेट झाली यावेळी. स्ट्राईकिंग एंडवरती गणेश सोडणकर आणि गणेशचे स्पिच हिट रोखणं गोलंदाजासाठी थोडंसं कठीण बनतंय. काय कमालीची फटकेबाजी आपल्या टीमसाठी या पहिल्या सामन्यादरम्यान गणेश सोडणकर या बॅटरकडून पाहायला मिळाली. स्ट्रायकिंग एंडला गणेश असेल. परत एक वेळेला स्विच हिट, लोअर फुल टॉस चेंडू पाठवला डीप बॅकवर्ड पॉइंटला. सीमारेषा पलीकडे प्रेक्षक वर्गात अंकुशच्या विरोधात देखील गणेशच्या बॅटमधून निघालेला हा स्विच हिटचा कमालीचा क्रॅकिंग निरावडे चॅम्पियन ट्रॉफीचा षटकार. वरती गणेश सोडणकर याच्या बॅटमधून जर पाहिलं तर हा चौथा मोठा फटका आलाय, जो स्विच हिटच्या स्वरूपात. 44 धावा धावपलकावरती 13 चेंडूंचा सामना करत असताना 31 धावांची बहारदार खेळी मैदानाच्या आतमध्ये साकारली जाते गणेश सोडणकर या बॅटरकडून. आणि त्याला साथ देत असताना सिंगल डबल धावा देखील रंजन केनियाच्या बॅटमधून निघताना पाहायला मिळतात. मळगाव गावचा सुपरस्टार खेळाडू रन मशीन नेहमीच संबोधलं गेलंय, परंतु या सामन्यात रंजनकडून जर पाहिलं तर सिंगल डबल धावा, खराब चेंडूवरती चौकार देखील आणि त्याला साथ देत असताना गणेश सोडणकर याचं आक्रमण आणि मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाच्या विरोधात फक्त आक्रमण पाहायला मिळालंय. 44 धावा धावपलकावरती पाहायला मिळतात. चौथं षटक प्रगतीपथावरती गोलंदाजीसाठी अंकुश शेळके हा गोलंदाज. राईट अप ओव्हर द विकेट असेल गोलंदाजीसाठी. परत एक वेळेला स्विच हिटचा फटका, बॅटच्या मधोमध चेंडू घेत असताना यावेळी डीप स्वीपर कव्हरला चेंडू फेकलाय सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी स्टँड ऑन डिलिव्हर षटकार पुन्हा एकदा गणेश सोडणकर याच्या बॅटमधून येताना पाहायला मिळतात. वॉरियर्स कोलंबिस संघ सलामीच्या जोडीकडून 50 धावांची ही भागीदारी आणि या स्पर्धेतील हे दुसरी भागीदारी आपण पाहतोय. कालच्या दिवसामध्ये जॉन फर्नांडिस याच्याकडून देखील आपल्या टीमसाठी 50 धावांची भागीदारी पाहायला मिळाली आणि आजच्या दिवसातील पहिल्या सामन्यात 50 धावांची भागीदारी करणारी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये यशोदा वॉरियर्स कोलंबिस क्रिकेट संघासाठी. चांगले क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आक्रमक क्रिकेट गणेश सोडणकर खेळतोय. यावेळी दिशा बदलली आहे. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे तैनात. प्रोटेक्शन तैनात. डीप थर्डमॅनच्या क्षेत्रात वाईड ऑफ क्षेत्ररक्षक होते तैनात आणि त्या ठिकाणी जर पाहिलं तर एक कमालीचा झेल टिपलाय. पहिला धक्का बसतोय यशोदा वॉरियर्स कोलंबिस क्रिकेट टीमला. गणेश सोडणकर याचा आक्रमण. गणेश सोडणकर याचे स्पीड मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षकांनी नक्कीच पाहिलेत. काय कमालीची जबरदस्त फटकेबाजी, परंतु ही खेळी समाप्त केली आहे. 15 चेंडूत 37 धावांची बहारदार खेळी गणेश सोडणकर या बॅटरची समाप्त होत असताना पहिला धक्का बसलाय यशोदा वॉरियर्स कोलंबिस क्रिकेट टीमला. सागिक धावसंख्या 50 धावा, 1 गडी बाद या धावपलकावरती.
आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. सुहास मैदानात, सुहास राऊळ वन आउट बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंड वरती असेल. गोलंदाज अंकुशने विकेट मिळवल्या, पहिला ब्रेक थ्रू मिळवल्या. थोडासा नक्कीच उशीर झालाय, परंतु विकेट ह्या खूप महत्वाच्या असतात क्रिकेटमध्ये आणि ती विकेट गोलंदाज अंकुशने मिळवली. चांगला चेंडू पुढे टाकला, क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न. सुहास या बॅटरकडून मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्याबरोबर मोठ्या फटक्यासाठी ते प्रयत्न, परंतु बीट केलाय. गोलंदाज अंकुश याने निर्धाव चेंडू विकेटने आता कुठेतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न देखील असेल आई पाहुणाई माणखोळ क्रिकेट टीमकडून. 50 धावा धावपलकावरती क्षेत्रक्षणात बदल केलाय. मागील चेंडूवरती जर पाहिलं तर एक कमालीचा झेल अगदी वाईडिश डीप दरम्यानच्या क्षेत्रात आपल्याला पाहायला मिळालाय. फुलटॉस चेंडू, ताकदवर फटका, ऑन साईडला काऊ कॉर्नरला फटका खेळाय. चेंडू पाठवलाय पुन्हा एकदा प्रेक्षक वर्गात. यावेळी सुहासच्या बॅटमधून क्रॅकिंग दमदार बेधडक षटकार. मोबदल्या 14च्या रनरेटने फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये यशोदा वॉरियर्स कोलंबिस क्रिकेट टीमकडून पाहायला मिळते. जी फलंदाजी मिळाली टॉस हरल्यानंतर मी म्हणेन ती फलंदाजीचा स्वीकार करत असताना बेधडक फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये कोणताही दबाव न घेत असताना फलंदाजाकडून चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळले जाते. 14च्या रनरेटने धावपलकावरती 56 धावा बनल्यात. येणारे 2 षटकं आणि स्लॉक षटकांना आता सुरुवात होईल. यानंतर आजच्या दिवसातील दुसऱ्या सामन्याकडे आपण वळूया. HCC सावंतवाडी आणि राज स्पोर्ट साटेली या 2 टीमच्या दरम्यान आजच्या दिवसातील दुसरा सामना असेल. दोन्ही संघ कडधार आपण प्लेइंग 11 आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये सबमिट करायचे. आपले 11 खेळाडू जे प्लेइंग 11 असेल ते आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये सबमिट करायचे. इनिंग ब्रेकमध्ये आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करत आहोत. 5व्या षटकाची सुरुवात गोलंदाजीचा बदलाव पाहायला मिळतो. सेकंड स्पेल 5वं षटक गोलंदाजीसाठी सुजित पांढरे ज्याने या डावाची सुरुवात केली. चांगली गोलंदाजी पॉवर प्लेच्या षटकात केली, परंतु आता स्लॉक षटका दरम्यान कशा प्रकारची गोलंदाजी असेल समोर जर पाहिलं तर रंजन केरी पहिला चेंडू फेस केलेल्या 5व्या षटका दरम्यान चांगला चेंडू लोअर फुल टॉस ऑन साईडला फटका खेळ्या मुलांना क्षेत्ररक्षक होते, परंतु त्या ठिकाणी जर पाहिलं तर स्किट झालेत, पडलेत आणि जर बॅकअप जर पाहिला तर लॉंग ऑन वरून आलाय. या दरम्यान एक धाव कंप्लीट होईल. सिंगलने सागिक धाव संख्या 57 धावा या धावपलक्यावरती. पहिला सामना आजच्या तिसऱ्या दिवसातील आपण पाहतोय. सावंतवाडी प्रीमियर लीग निरावडे चॅम्पियन ट्रॉफी 2025 हा क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा रणसंग्राम. आजच्या या तिसऱ्या दिवसातील पहिला सामना प्रेक्षकांची उपस्थिती यूट्यूबवरती जर पाहिलं देखील सकाळच्या 17 पासून आजच्या दिवसाची देखील आतुरता, पहिल्या सामन्याची आतुरता प्रेक्षक देखील जोडलेत गेलेत यूट्यूबवरती देखील या स्पर्धेला पाहण्यासाठी. त्या सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. लोअर फुल टॉस चेंडू, यावेळी लाईन मिस केली. यष्ट्यांचा वेध घेतलाय चेंडूने, त्रिफळा उद्ध्वस्त करण्यात आलाय. फलंदाज सुहास राऊळ याची दांडी गुल केली आहे. गोलंदाज सुजित पांढरे याने दुसरा धक्का यशोदा वॉरियर्स क्रिकेट टीमला बसलाय. सागिक धाव संख्या 2 बाद 57 धावा या धावपलकावरती. सुहासच्या बॅटमधून एक षटकार आलाय, परंतु 6 धावांची ही खेळी समाप्त होत असताना दुसरा धक्का यशोदा वॉरियर्स कोलंबिस क्रिकेट टीमला बसतोय. सत्तावन्न धावा या धावपलकावरती. सुजितने काय कमालीचा यॉर्कर चेंडू मैदानाच्या आतमध्ये डिलिव्हर्ड केलाय. फलंदाज सुहास याला माघारी पाठवलंय. फर्निचर डिस्ट्रॉय केलंय. सुहास राऊळ या बॅटरचा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना मॅन फ्रॉम नेमडे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अजून एक विस्फोटक फलंदाज म्हणून नेहमी चर्चेतील असणारं नाव हेमंत नेमडेकर मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला असेल. रंजन खेडी याची साथ देण्यासाठी स्लॉक षटक, विकेट मिळाले. धावांना रोख लावलाय गोलंदाज सुजित याने. या सेकंड स्पेल दरम्यान देखील चांगली गोलंदाजी आपल्या टीमसाठी करत असताना इम्पॅक्ट प्लेअर मैदानाच्या आतमध्ये घेण्यात येतोय.
गौरेश नाईक इम्पॅक्ट प्लेअर मैदानाच्या आतमध्ये घेण्यात आले आणि नक्कीच अंकुश शेळके याच्या बदल्यात हा इम्पॅक्ट प्लेअर मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय आई पावनाई माणखोल क्रिकेट टीमकडून. इम्पॅक्ट प्लेअर मैदानाच्या आतमध्ये घेण्यात आलाय. गौरेश नाईक अंकुश शेळके याच्या बदल्यात रिप्लेस केलाय मैदानाच्या आतमध्ये नवीन खेळाडू हेमंत नेमळेकर. स्ट्राईक एडला पहिलाच बॉल फेस करेल. यावेळी लेन चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त उंची घेत असताना चेंडू सरप्राईज करतोय हेमंत नेमळेकर याला. पूल करण्याचा जरूर प्रयत्न झालाय परंतु निर्धाव चेंडू सागिक धावसंख्या 57 धावा धावपलकावर. दोन बाद 57 धावा धावपलकावरती. यावेळी फटका समोर खेळलाय. टायमिंग खूप चांगला झालाय. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका चेंडू सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. महेंद्र अकॅडमीचे संचालक सर्व सन्मान्य श्री महेंद्र पेडणेकर यांचं विनंती असेल त्यांना की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं सहर्ष स्वागत आपण प्रत्येक टी शर्टवरती आपण पाहतोय. महेंद्र अकॅडमी यांची ॲड देखील आणि त्यांनी या स्पर्धेसाठी प्रायोजकत्व देखील स्वीकारलंय. महेंद्र अकॅडमीचे सर्व संचालक सन्मान्य श्री महेंद्र यांचं आगमन होतंय. विनंती असेल त्यांना की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपल्याला स्पर्धा परीक्षेत नक्कीच करिअर करायचं असेल तर नक्कीच आपण महेंद्र अकॅडमीला एकदा भेट द्या कारण आपल्याला त्या ठिकाणी नक्कीच चांगले सहकार्य आणि चांगली मदत देखील मिळेल. सिंगलने सांघिक धावसंख्येत बदल 64 धावा धावपलकावरती. 2 गड्यांच्या मोबदल्या स्ट्रायकिंग एंडवरती रंजन केनी. यावेळी फटका खूप चांगला खेळ. ऑन साईडला क्रॉस बॅटेड फटका डीपकावकडला क्षेत्ररक्षकाला वेगात गतीने एक धाव पूर्ण झाली. दुसरा धावेचा देखील प्रयत्न. काय रनिंग बिटवीन द विकेट. पहिली धाव जर पाहिली तर नक्कीच अगदी कमी गतीने घेतले परंतु दुसऱ्या धावेसाठी कॉल होता हेमंत नेमळेकर याचा आणि ही दुसरी धाव देखील पुढे होत असताना 5 षटकांच्या समाप्तीनंतर 66 धावा धावपलकावरती बनल्या. 2 गड्यांच्या मोबदल्यात प्रथम फलंदाजी करत असताना या सामन्यात यशोदा वॉरियर्स कोलंबिस क्रिकेट टीमकडून येणारा अंतिम षटक देश षटक. 6 चेंडूंचा खेळ बाकी. धावपलकावरती 66 धावा. इथून जर अजून 15 ते 20 धावा बनल्या तर नक्की या सकाळच्या 17 दरम्यान एक मोठी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. या धावपलकावरती एक चांगलं मोठं धावपलक आणि एक मोठं टार्गेट देखील असेल आई पावडाई माडखोल क्रिकेट टीम समोर. आजचा 3रा दिवस या स्पर्धेचा आणि या 3ऱ्या दिवसातील ही पहिली लढत. दुसऱ्या लढतीकडे आपण थोड्याच वेळात वळणार आहोत. HSCC सावंतवाडी विपक्ष राज स्पोर्ट्स साटेल या 2 टीमच्या दरम्यान आजच्या दिवसातील दुसरा सामना असेल. दोन्ही संघाकडे जर आपण नोंद घ्या इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत नेक्स्ट मॅचसाठी. त्यामुळे आपण प्लेइंग 11 आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये सबमिट करायचे. अंतिम षटक या पहिल्या डावातील 6वं षटक आणि गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा जर पाहिलं तर बदलाव पाहायला मिळतो अंतिम षटकासाठी आई पावनाई माणखोल क्रिकेट टीमकडून या अंतिम देश षटकादरम्यान. अंतिम षटकासाठी वसंत राऊळ हा गोलंदाजी ट्रॅकवरती असेल. स्ट्रायकी एंडला हेमंत नेमळेकर ज्याने सुरुवात आपल्या इनिंगची केली आहे षटकार ठोकत असताना. आक्रमक शैलीचा फलंदाज नेहमीच आक्रमक फलंदाजीला आक्रमक फटक्यांना नेहमीच प्राधान्य देणारा फलंदाज स्ट्रायकिंग एंडवरती हेमंत नेमळेकर. वसंतचा पहिलाच बॉल फेस करेल. यावेळी हाफ ट्रॅकर अतिरिक्त उंची उसळी घेणारा चेंडू पंचाने स्वेर घोषित केलाय. अगदी खांद्याच्या वरून देखील हा चेंडू गेला आणि त्याचमुळे पंच देखील कळवत आहे चेंडू स्वेर असल्याचा अतिरिक्त धावा. त्याचबरोबर 1 फॉर दी ओव्हरचा इशारा देखील पूर्व सूचना गोलंदाजासाठी देखील करण्यात आले. सांघिक धावसंख्येत बदल अतिरिक्त धावेने अधिकच्या धावेने 67 धावा या धावपलकावरती. हेमंत स्ट्रायकिंग एंडला. यावेळी जर पाहिलं तर पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू होता. पुल करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग फटका. संधी झेलसाठी. झेल सुटल्यानंतर रनआउटची संधी देखील आणि त्या ठिकाणी जर पाहिलं तर नॉन स्ट्रायकिंग एंडला रनआउटच्या स्वरूपात फलंदाज हेमंत नेमळेकर बाद होतोय. 3रा धक्का बसलाय. सांघिक धावसंख्या 67 धावा या धावपलकावरती.
स्पर्धेदरम्यान आमच्या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत सन्मान्य श्री रवींद्र नाईक साहेब, त्यांचं आम्ही पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत आहोत. विनंती करेल गणेश यांना की आपला शुभ हस्ते आपण त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. क्रिकेट प्रेमी सन्मान्य श्री रवींद्र नाईक यांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. सुस्वागत. 67 धावा धावपलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात नवीन फलंदाज मैदानात दाखल होत आहेत. अनिकेत राऊळ नॉन स्ट्रायकी एंडवरती राहतील. स्ट्रायकी एंडला रंजन केनी. अंतिम षटक. अंतरिम 5 चेंडूंचा अजून एक खेळ बाकी. पहिला चेंडू स्पेअर निघाला. अतिरिक्त धावा. दुसऱ्या चेंडूवरती स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न दाडेकडे. चेल सुटल्यानंतर रनआउटच्या स्वरूपात ती विकेट. अनिकेत नवीन फलंदाज नॉन स्ट्रायकी एंडवरती. स्ट्राईकला रंजन केनी. रन मशीन. यावेळी पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू. उजव्याशीच्या बाहेर असणारा चेंडू जर पाहिला तर पंचांकडे नजरा फिरल्यात. स्पेअरसाठी मागणी देखील करण्यात आली, परंतु थोडासा शफल झालाय फलंदाज आणि त्याचमुळे जर पाहिलं तर ती वाईटची लाईन देखील अगदी रुंदावली. असंच काहीसं सांगितलंय पंचांनी फलंदाजाला. निर्धाव चेंडू. सांघिक धावसंख्या धावपलकावरती 67 धावा. पुढे ढकलाय समोरच्या दिशेने. स्टेट डाऊन डी ग्राउंडचा फटका खेळा. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. त्याच्यात 1 धाव पूर्ण झाली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न तो थांबवावाच लागेल, कारण चांगल्या क्षेत्ररक्षण लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षक आणि फेकी देखील जर पाहिले तर काय कमालीची फेकी. नॉन स्ट्रायकी एंडला गोलंदाजाकडे अगदी वेगात गतीने फेकी झाली आहे आणि त्याचमुळे दुसरा धावेचा प्रयत्न देखील दोन्ही फलंदाजाने थांबवलाय. सिंगलने सागिक धावसंख्या 68 धावा धावपलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. अंतिम 1.5 षटक. सुरुवात नक्कीच थोडीशी खराब म्हणावी लागेल, परंतु त्यानंतर पुन्हा रागबड. तुमची सुरुवात कशी असते हे खूप महत्त्वाचं नसतं, परंतु क्रिकेटमध्ये कमबॅक हे नेहमीच पाहिलं जातं आणि ते कमबॅक गोलंदाज वसंत करत असताना पाहायला मिळतोय. स्ट्रायकी एंडला अनिकेत असेल. पुढे टाकलाय. पडल्यानंतर चेंडू खाली राहिलाय. धावगेड्याचा प्रयत्न आणि इथे जर पाहिलं तर आता विकेटचं सरेंडर. विकेट सॅक्रिफाईस केली आहे गोलंदाज वसंतच्या विरोधात. अनिकेत यारे रनआउटच्या स्वरूपात अजून एक विकेट. चौथा धक्का बसतो यशोदा वॉरियर्स कोलंबिस क्रिकेट टीमला. सांघिक धावसंख्या जर पाहिले तर या अंतिम 1.5 षटकादरम्यान रोखण्याचा प्रयत्न वसंत करत असताना पाहायला मिळत आहेत. मोठ्या फटक्यांना रोधकता लावली आहे. सिंगल डबल धावा घेत असताना जर पाहिलं तर रनआउटच्या स्वरूपात 2 विकेट या एकाच षटकादरम्यान गमावण्यात आल्या आहेत. यशोदा वॉरियर्स कोलंबिस क्रिकेट टीमकडून सांघिक धावसंख्या 68 धावा धावपलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यात आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतील. अक्षय राऊळ नवीन बॅटर. अक्षय राऊळ मॅन फ्रॉम मळगाव. अजून एक आक्रमक शैलीचा फलंदाज. 68 धावा धावपलकावरती बदला 4 गड्यांच्या मोबदल्यात. अंतरिम काही चेंडूंचा अजून एक हे बाकी या षटकातील. फुल टॉस टाकलाय चेंडू. फटका जर पाहिला तर इनसाइड आउट. वाडिश लॉंग ऑफ. चेंडू सीमारेषा पलीकडे. एक टप्पा घेत असला जाईल सीमारेषा पलीकडे. पंचांचा इशारा अजूनही येणं बाकी आणि अखेरकार तो इशारा आलाय. 4 धावांचा चौकार रंजन केनीच्या बॅटमधून आलाय. फुल टॉस चेंडूवरती वसंतच्या विरोधात आणि या चौकाने टीमची धावसंख्या 72 धावा धावपलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यात. बहात्तर धावा धावपलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यात. फुलटॉस चेंडू आणि खराब चेंडूवरती जर पाहिलं तर योग्य प्रत्युत्तर देखील फलंदाज रंजन केडीकडून पाहायला मिळाले. हॅलो. चेंडू जर हरवला तर नवीन चेंडूच दिला जातोय. कधी पण चेंडू जर हरवला तर नवीन चेंडू देण्यात येईल.
दोन्ही संघ याची नोंद घ्या. चेंडू पहिल्या षटकात हरवू दे किंवा अंतिम षटकात हरवून दे, आपल्यासाठी नवीनच चेंडू दिला जाईल. याची नोंद दोन्ही संघ आपण घ्यायची आहे. बहात्तर धावा धावपलकावरती अंतिम षटक गोलंदाजीसाठी वसंत राऊळ गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतो आणि या अंतिम षटकातील एका चेंडूचा खेळ अजूनही बाकी असेल. नवीन चेंडू मैदानात देण्यात आलाय आणि या नवीन चेंडूवरती अंतिम चेंडूवरती किती धावा निघतील. स्ट्राईक एंडवरती रंजन केनी सलामीचा फलंदाज एका बाजूने संयम राखत असताना फटकेबाजी आणि आता अंतिम षटकात आक्रमण. अडवा बाटने फटका खेळ ऑन सेटला मिड विकेटला डीपमध्ये आहे. क्षेत्ररक्षक झेलचा प्रयत्न झाला आणि झेल देखील सफल होत असताना घेतले क्षेत्ररक्षक. अंतिम चेंडूवरती विकेट रंजन केनी या बॅटरची 5वा धक्का बसलाय. यशोदा वॉरियर्स कोलंबिस क्रिकेट टीमला 5 गड्यांच्या मोबदल्यात 72 धावा धावपलकावरती पहिल्या डावात बनवण्यात आल्यात. फलंदाजी करत असताना यशोदा वॉरियर्स कोलंबिस क्रिकेट टीमकडून आणि 73 धावांचं टार्गेट या सामन्यादरम्यान. आई पाहुणाई माडखोल क्रिकेट टीम समोर 6 षटकादरम्यान 73 धावांचं हे लक्ष या सामन्यादरम्यान. आजच्या या तिसऱ्या दिवसातील पहिला सामना. सुरुवात जर पाहिले तर गणेश सोडणकर याची आक्रमकरित्या सुरुवात मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 15 चेंडू 37 धावांचं योगदान आपल्या टीमसाठी आणि जो आक्रमक स्टार्ट दिलाय त्या आक्रमक स्टार्टने 6 षटकादरम्यान 72 धावा या धावपलकावरती. रंजन केनीच्या बॅटमधून 19 धावा बनल्यात आणि जर पाहिलं तर हेमंत नेमळेकर याच्या बॅटमधून 1 षटकार, फलंदाज सुहासच्या बॅटमधून 1 षटकार आणि 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावरती 72 धावा बनवण्यात आल्यात. 5 गड्यांच्या मोबदल्यात 73 धावांचं टार्गेट आणि या 73 धावांचा टार्गेटाचा पाठलाग पहिल्या सामन्यात या सकाळच्या सत्रात कशा प्रकारे होईल की या 73 धावांचा बचाव गोलंदाजीत यशोदा वॉरियर्स कोलंबिस क्रिकेट टीम करेल. काय रणनीती असेल दोन्ही क्रिकेट टीमकडून आणि कसं क्रिकेट असेल या दुसऱ्या डावामध्ये हे सर्व काही सांगण्यासाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये नक्की जोडले जातील. सातारा गावचा एक बुलंद आवाज सावळाराम सातोस्कर या दुसऱ्या इनिंगसाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले जातील आणि त्याचबरोबर नितीन नाईक देखील जोडले जातील कॉमेंट्री बॉक्समध्ये. दिवसात प्रारंभीच्या लढतीमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. प्रारंभीची लढत सुरू आहे मैदानामध्ये. यानंतर महत्त्वपूर्ण दुसरा सामन्याची टॉस. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या ठिकाणी टॉससाठी संपर्क साधा. SCC सावंतवाडी आणि राज स्पोर्ट्स साडेली दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल आपण टॉससाठी या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. आमच्यासोबत अगदी कॉमेंट्री बॉक्सच्या समोर मान्यवर कक्षामध्ये या ठिकाणी मान्यवरामध्ये सन्माननीय महेंद्र अकॅडमीचे सर्व सन्माननीय महेंद्रजी पेडणेकर साहेबांचं आगमन होताना आपण पाहतोय. साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. कालच्या दिवसात त्यांचा वाढदिवस. निश्चितच जरूर कॉमेंट्री बॉक्समधून आम्ही शुभेच्छा दिल्यात, परंतु पुन्हा एकदा खूप खूप हार्दिक स्वागत आपलं या स्पर्धेच्या दरम्यान. विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन या ठिकाणी विराजमान व्हावं. माननीय महेंद्रजी पेडणेकर साहेबांच्या या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं जात आहे. मंडळाच्या वतीने ओमकार बांदिवडेकर या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करताना आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावरती. आत्ताच या ठिकाणी हरवलेला चेंडू जर मिळाला असेल तर आपण मैदानामध्ये टाकायचा आहे किंवा आयोजन कमिटीकडे या ठिकाणी संपर्क साधायचा आहे, कारण चेंडू खूप महत्त्वपूर्ण आहेत. पहिल्या दिवसापासून बरेचसे चेंडू या ठिकाणी मिस झालेत आणि महत्त्वपूर्ण नियमांचं या ठिकाणी काटेकोरपणे पालन करत स्पर्धा यशस्वी होत आहे. त्यामुळे वेळेचं देखील आपल्याला बंधन आहे. 25 मिनिटं, 25व्या मिनिटाला 6वं षटक हे सुरू होणं अत्यंत गरजेचं आहे. अन्यथा त्यापेक्षाही अतिरिक्त कालावधी आपण जर घेतला तर
पेनल्टीला सामोरं जावं लागेल आणि पेनल्टी म्हणून एक अतिरिक्त क्षेत्ररक्षक जो 30 यार्ड सर्कलमध्ये आपल्याला वाढवावा लागेल. SC सावंतवाडी टीम चला, दोन्ही टीमचे कॅप्टन अगोदरच सांगितलं होतं की इनिंग ब्रेक्समध्ये टॉस करणं खूप गरजेचं आहे. दोन्ही टीमसाठी पुन्हा एकदा कॉल दिला जातोय. SCC सावंतवाडी आणि राज स्पोर्ट्स साटेली. कॅप्टन, टॉससाठी टॉस बॉक्समध्ये संपर्क साधा. ऐपावनाई माडखोल आपल्याला देखील विनंती आहे. आपल्या बिनीच्या जोडीची प्रतीक्षित आहेत पंच, त्याचबरोबर खेळाडू देखील. चला, आपण लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्या. प्रारंभीची आजच्या दिवसातील लढत सुरू आहे मैदानात आणि या सामन्यात संपूर्ण इनिंग दरम्यान कधीही जरी चेंडू मैदानामध्ये हरवला तर नवीन चेंडू आपल्याला दिला जाईल आणि फक्त या सामन्यापुरती हा नियम असेल. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने जाताना आपण पाहतोय. राजस्पोर्ट सॅटेलाइट टीमचा कॅप्टन टॉससाठी उपस्थित आहे. HCC सावंतवाडी या संघाचा देखील कॅप्टन उपस्थित आहे. शरद, टॉस करून घेऊया ना. आमच्या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत महेंद्र अकॅडमीचे संचालक सन्मान्य महेंद्रजी पेडणेकर साहेबांना विनंती असेल आपल्या शुभस्ते या ठिकाणी सामना क्रमांक 2ची टॉस करून घ्यायची आहे. टॉसवरती हेड आणि टेल असं दिलेलं आहे आणि त्याचवरती पॅव्हेलियन हे देखील या ठिकाणी दिलेलं आहे. ज्या टीमसाठी जो टॉस असेल त्यांच्यासाठी ते पॅव्हेलियन असेल. हेड आणि टेलवरती पॅव्हेलियन 1 आणि 2 दिलेलं आहेत आणि त्याची नावं देखील आपण पाहतो, यशवंत परब आणि विनय गावडे. सलामीची जोडी मैदानामध्ये सज्ज होत आहे. डाव्या उजव्या हाताची जोडी. लेफ्ट हँडेड फलंदाज स्ट्राईकला, दुसऱ्या बाजूने राईट हँडेड फलंदाज कैलास शेटकर नॉन स्ट्राईकला, तर गोलंदाजीमध्ये या ठिकाणी पहिलं षटक, पहिल्या षटकासाठी गोलंदाज सज्ज झालाय प्रथमेश आणि समोर आहे तो धीरज परब. पहिला चेंडू या ठिकाणी निश्चितच निर्धाव चेंडू गणला जातोय. पहिला चेंडू या ठिकाणी प्रारंभीच्या षटकातील निर्धाव चेंडू गणला जातोय. यावेळी बैठक फटका सजवण्याचा प्रयत्न राहतो. परिणामी पुन्हा एकदा या ठिकाणी संपर्क व्यवस्थित झालेला नाही आहे. सलगच्या दुसऱ्या निर्धाव चेंडूची नोंद ही पुन्हा एकदा सांघिक धावफलकात केली जात आहे. सांघिक धावफलकाचा श्री गणेशा करणं अजूनही मैदानामध्ये बाकी आहे. सामन्यादरम्यान 73 धावांचं टार्गेट आणि हे पहिलं षटक. यावेळी सेन्सिबल क्रिकेट, सन्मानजनक क्रिकेट. शॉर्ट स्क्वेअर लेगचा फिल्डर झापकन चेंडूवरती येईल, चेंडूची सुरेख वरती, परंतु एक धाव या ठिकाणी आणि धीरज या सिंगल धावेनिशी आपल्या वैयक्तिक आणि सांघिक धावफलकाची सुरुवात करतोय. आता मात्र कैलास शेटकर स्ट्राईकच्या दिशेने. महत्वपूर्ण सामन्याची टॉस झालेली आहे. महत्वपूर्ण सामन्याची टॉस या ठिकाणी जिंकली आहे राजपोर्ट साटेली संघाने आणि टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी. शॉर्ट स्क्वेअर लेगला फिल्डर पुन्हा एकदा झापकन फेकी. अगदी बॅकअप अतिशय सुरेख आहे, परंतु पुन्हा एकदा फक्त एका धावेवर समाधान मानावं लागतंय. शॉर्ट स्क्वेअर लेग वरनं अक्षय राऊळने काय वेगवान फेकी केली होती, परंतु पुन्हा एकदा एक सिंगल धाव आणि कैलास शेटकर या सामन्यात आपल्या वैयक्तिक धावांची सुरुवात करतोय. 73 धावांचे ते लक्ष
सामन्यादरम्यान पाठलाग करताना प्रति षटकामागे 12 धावा या ठिकाणी बनवणं अनिवार्य आहे. ती धावगती राखत धावांचा पाठलाग करणं हे खूप अनिवार्य. अल्टीपल्टीचा प्रयत्न, चेंडू हलकासा शरीरावर आदळलाय. पुन्हा एकदा झपकन फेकी करण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा या ठिकाणी एक सोरटी धावेची की सिंगल लेग बायच्या रूपात मिळाली आहे आणि या अतिरिक्त धावेनिशी धावफलक आता मात्र पुढे सरसावलाय 3 या धावांवर. या एका धावेनिशी सांघिक धावफलक आता मात्र बिनबाद 3 असता सांघिक धावफलक या प्रारंभीच्या पॉवर प्लेच्या षटका दरम्यान आपण अनुभवतोय. 2 सीमारक्षक, एक फिल्डर आहे तो डीप लॉंग ऑफला, तर दुसरा फिल्डर अगदी काव कॉर्नरच्या रिजन मध्ये डीप मिड विकेट बाउंड्री लाईनला तैनात होताना आपण पाहतोय. यावेळी पुन्हा एकदा मोठ्या फटक्याच्या शोधात बॅटची हलकीशी कट आणि यावेळी मात्र धाव घेण्याच्या नादात कॉल चुकला मैदानात आणि आता मात्र फेकी आली आहे परतीची आणि दरम्यान कैलास शेटकरला धावबादच्या रूपात मैदानाच्या बाहेर जावं लागतंय. पहिल्या विकेटचा पतंग झालाय आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर आई पावनाई माडकोल क्रिकेट संघ 73 धावांच्या प्रत्युत्तरादाखल एका विकेटच्या मोबदल्यात 3 धावा धावफलकावरती. त्र्याहत्तर धावांचं एक मोठं लक्ष. पहिल्या दिवसामध्ये सर्वोच्च धावफलक होता 71 धावा. कालच्या दिवसामध्ये त्यापेक्षाही सर्वोच्च धावफलक बनवला गेला कारिवडे क्रिकेट संघाकडनं 78 धावा आणि आजच्या दिवसात पहिल्याच सामन्यात काय सुंदर धावा बनवल्या गेल्या. 72 धावांचा या ठिकाणी डोंगर रचलाय आणि 73 धावांचा पाठलाग करताना प्रारंभीच्या बिनीच्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकात काहीसा संयमी खेळी करताना संयम बिघडला आणि त्यानंतर कैलास हा धावबादच्या रूपात मैदानाच्या बाहेर गेला. रंजन केनी याच्या नेतृत्वाखाली खेळणारा यशोदा वॉरियर्स कोलंबिस क्रिकेट संघ, काय शान सुंदर संघ बांधणी रंजन केनीची. गणेश सोडणकर सलामीला आल्यानंतर ती तोडफोड विस्फोटक खेळी केली गेली मैदानात आणि सरते शेवटी तो झेलबाद होऊन मैदानाच्या बाहेर गेला आणि त्यानंतर हेमंत नेमळेकर आणि रंजन केनीच्या साथीने तो 72 धावांचा डोंगर रचला गेला आणि त्या 73 धावांचा प्रतिकार करताना पाठलाग करताना मैदानात पहिलं षटक 3 धावा एका विकेटच्या मोबदल्यात. निहाल उक्षेकर वन डाऊन बॅटिंगच्या भूमिकेत कैलास शेटकरची जागा घेण्यासाठी मैदानात ताबा मिळवतोय. निहाल उक्षेकर मॅन फ्रॉम मळेवाड. प्रारंभीच्या इनिंगमध्ये कॉमेंट्री बॉक्समधनं नितीन नाईक सरांनी कौतुक केलं होतं की निश्चितच भजन क्षेत्रामध्ये देखील उत्कृष्ट दर्जाचा पकवाज वादक म्हणून देखील त्याची ख्याती कीर्ती आहे. तो निहाल उक्षेकर आज मात्र या 7 पाटेकर निरवडेच्या मैदानावरती खेळतोय आई पावनाई माडखोल क्रिकेट संघाकडनं. यावेळी मिस टायमिंग फटका, प्रॉपर कनेक्शन झालेलं नाही आहे. शॉर्ट पॉइंट रिजन मध्ये गणेश सोडणकर येतो स्क्रीनवर आणि झेलात रूपांतर केलं जात आहे. दुसरं षटक हाताळताना गणेश राऊळ या ठिकाणी पहिल्या चेंडूवर सफलता प्राप्त करून देतोय. यशोदा वॉरियर कोलंबी क्रिकेट संघाला दुसरा गडी बाद झालाय आणि धावफलकावरती अवघ्या नाम मात्र 3 धावा धावफलकावरती. दुसरं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हे मैदानामध्ये सुरू असताना गणेश राऊळ गोलंदाजी अतिशय वेगवान आणि त्याच्यासाठी तो ओळखला जातो आणि पहिल्या चेंडूवर सफलता त्याने आपल्या टीमला प्राप्त करून दिली आहे. दोन्ही बिनीचे खेळाडू स्वस्तामध्ये मैदानाच्या बाहेर गेले, डगआउटचे शिकार बनलेत, परंतु आता मात्र दोन्ही नौके फलंदाज विवेक गावडे हा मैदानाच्या दिशेने स्ट्रायकर एंडवर आता मात्र ताबा मिळवतोय. विवेक गावडेसाठी क्षेत्र रचना, एक फिल्डर ऑन साईडला मिड विकेटला, दुसरा फिल्डर ऑफ साईडला डीप लॉंग ऑफ बाउंड्री लाईनला आपण पाहतोय. दुसऱ्या षटकात गणेशच्या गोलंदाजीत विकेट कीपर रंजन केनी या ठिकाणी थोडीशी क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव करताना आपण पाहतोय. कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी दूरवरनं गोलंदाज गणेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळी फुलर लेनचा चेंडू, यावेळी स्क्वेअर लेग लॉंग लेगच्या दिशेने फटका खेळलाय डीप लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. पंचांनी हात खोललेत, नो बॉलचा इशारा.
4 धावा आणि 7 नो बॉल देखील. एकूणच मिळालेल्या धावफलकावरती 5 धावा आणि सांघिक धावफलक हा परावर्तित झालाय आता मात्र 8 धावांवर. एक्सिलेट व्हावं लागेल, गिअर टाकावं लागेल फलंदाजांना मैदानात, कारण एक डोंगरा एवढी धावसंख्या आहे, त्याचा बाटला करावा लागेल. नो बॉल कधी एकटा येत नाही, त्याच्यासोबत असतो तो फ्री हिट. उघडा डोळे, बघा नीट पुढचा चेंडू. फ्री हिट, फुल टॉस. यावेळी पुन्हा एकदा डीप लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेने फटका. वाह, काय सुंदर क्षेत्ररक्षण, अतिशय सुरेख दर्जाचं क्षेत्ररक्षण मैदानामध्ये. जो चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाणं गरजेचं होतं त्या चेंडूला थांबवलंय मैदानात. महत्वपूर्ण 2 धावा आपल्या टीमसाठी तो क्षेत्ररक्षक वाचवतोय आणि आता मात्र फक्त 2 धावेवर समाधान मानावं लागतंय. दुहेरी धावेनिशी सांघिक धावफलक आता मात्र दुहेरी अंकात डबल फिगर मध्ये परावर्तित झालेला आपण पाहतोय. 2 गडी बाद आणि धावफलकावरती 10 धावा. गणेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज. यावेळी सन्मानजनक क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर थोडासा ब्रेक होणारा चेंडू. निश्चितच निर्धाव चेंडूची गणना, निर्धाव चेंडूची काउंटिंग होते पुन्हा एकदा धावफलकावरती. गणेश राऊळ अगदी छोट्या चणीचा गोलंदाज. गोलंदाजीचं विश्लेषण आपण जर बघितलं तर तब्बल 15-16 पावलांचं ते रनअप, मोठं रनअप आणि वेगावर स्वार होऊन गोलंदाजीसाठी तो ओळखला जातोय. आणि अगदी वेगवान गोलंदाजी करताना देखील एका दुसरा चेंडू मध्ये या ठिकाणी कटर पद्धतीचा चेंडू हाताळण्यासाठी तो प्रयत्न करतोय गोलंदाजीत मैदानात. यावेळी सुंदर चेंडू. विवेक गावडेकडे उत्तर नव्हतं, पंचांकडे हलकीशी दाद मागितली होती जी अवांतर चेंडूसाठी, परंतु तदनंतर निर्धाव चेंडूची गणना ही पुन्हा एकदा या ठिकाणी सांघिक धावफलकात नोंदवली जाते. 10 धावांवर धावफलक स्थिरावलाय. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे मैदानात. विवेक गावडे आणि निहाल उक्षेकर ही जोडी तिसऱ्या विकेटसाठी. यावेळी मात्र फलंदाज फ्रंट फुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न. पंचांनी दोन्ही हात समांतर दर्शवलेत आणि आता मात्र स्वैर चेंडूचा इशारा आलाय. अतिरिक्तच्या रूपात का होईना 1 धाव या ठिकाणी सांघिक धावफलकात नोंदवली गेली आणि धावफलक हा 11 धावांवर 2 विकेटच्या मोबदल्यात. यावेळी पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू. ऑन साईडला ग्लान्स केलाय. डीप मिड विकेटला फटका जरूर. क्षेत्ररक्षक आहे. चेंडूची फेकी होईल. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. ओ, विकेट किपरच्या दिशेने अतिशय वेगवान पैकी काय कलेक्शन केलं होतं रंजन केलीने विकेटच्या मागे, परंतु अपील फेटाळून लावली गेली. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट आणि सुरेख रनिंग बिटवीन द विकेटच्या जोरावर या महत्वपूर्ण 2 धाव मैदानामध्ये बनवल्या गेल्या आणि सांघिक धावफलक जो 13 धावांवर आपण पाहतोय. दुसऱ्या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक. धावफलकावरती झाला 13 धावा, 2 गडी बाद. थोडीशी पार्टनरशिप मैदानामध्ये बनते आणि ती पार्टनरशिप देखील महत्वपूर्ण आहे या मोठ्या धावसंख्येच्या सामन्यात. ओ, यावेळी फॉलो थ्रो मध्ये अतिशय वेगवान फटका. झेलसाठी प्रयत्न. अशा पद्धतीचे झेल चिकटले जातात, परंतु आता मात्र चेंडू हातातून निसटला. सरते शेवटी निर्धाव चेंडूची या ठिकाणी गणना केली गेली. दोन्ही पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ संपलाय आणि 73 धावांचा पाठलाग करताना मैदानात सुरुवातीच्या 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 2 गडी बाद 13 धावा धावफलकावरती झाल्यात. आता मात्र 4 षटक 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि करायचे आहेत 60 धावा. प्रति षटकामागे 15 धावांची धावगती राखावी लागेल. धावांचा पाठलाग करताना 24 चेंडू आणि 60 धावा हे समीकरण. वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि संघातर्फे तिसऱ्या षटकाची जबाबदारी पुन्हा एकदा प्रथमेश हा गोलंदाजी मार्कवर अगदी मान्यवर कक्षाच्या समोरनं गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. धावगती निश्चितच वाढते. प्रति षटकामागे 15 धावा आता मात्र बनवाव्या लागतील विजयासाठी. ओ, अतिशय वेगवान चेंडू. ऑफस्टिकच्या बाहेरचा टप्पा अतिशय योग्य रीतीने या ठिकाणी गोलंदाजी मैदानात. प्रारंभीच्या षटकात अतिशय सुरेख गोलंदाजी करत प्रतिस्पर्धी संघाच्या भिनीच्या खेळाडूंना ज्याने गोलंदाजीत जखडून ठेवलं होतं तो प्रथमेश या षटकात देखील त्याच पद्धतीचा कारनामा करण्यासाठी. यावेळी मैदानात मात्र सुरेख चेंडू.
अगदी ब्लॉक हॉल मध्ये खेळण्याचा प्रयत्न, अल्टीपल्टीचा प्रयत्न फलंदाजांचा, परंतु समोर मात्र यष्टा उद्ध्वस्त केल्या जात आहेत आणि निहाल उक्षेकरच्या विकेटचा पतंग झालाय. 3 गडी बाद आणि धावफलकावरती 13 धावा. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आपण पाहतोय. बहुधा मायकल फर्नांडिस हा मैदानाच्या दिशेने नॉन स्ट्राईकच्या दिशेने, विवेक गावडे नॉन स्ट्राईकच्या दिशेने, तर मायकल आता मात्र स्ट्राईकच्या दिशेने निश्चितच सज्ज झालाय. आघाडीचे 3 खंदे खेळाडू हे स्वस्तामध्ये बाद झालेत. ज्या पार्टनरशिपची आवश्यकता होती ती पार्टनरशिप बनत होती मैदानामध्ये, सिंगल डबल धावा चालवत होत्या, परंतु निहाल उक्षेकर जो अल्टीपल्टीच्या नादात क्लीन बोर्ड होऊन मैदानाच्या बाहेर गेलाय आणि आता मात्र विवेक गावडेला साथ देण्यासाठी मायकलची वर्णी लावली गेली मैदानात. आलेल्या मोठ्या फटक्याचा प्रयत्न, बॅटची बहुधा आतली कडा, विकेट किपरला बीट केलं गेलं. चेंडूचा प्रवास हा डीप बाउंड्री लाईनच्या दिशेने होतोय. क्षेत्ररक्षकाला बीट केल्यानंतर सीमारेषेचं उल्लंघन केलं गेलं आणि मायकलचा बॅट मधनं आल्या आल्या पहिल्या चेंडूवर निघालाय चौकार. 4 धावा. मायकलच्या बॅटमधनं निघालेला चौकार 4 धावा आणि सांघिक धावफलक हा 17 धावांवर आता मात्र आपण पाहतोय. फुल टॉस चेंडू पॉइंटच्या डोक्यावरनं खाली क्षेत्रात फटका खेळलाय. नो मॅच लँड मध्ये फटका सजवलाय. अतिशय वेगाने जलद गतीने फटका खेळला होता डी पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेने. बॅक टू बॅक दुसरा चौकार हा पुन्हा एकदा मायकल याच्या बॅटमधनं आपण पाहतोय. सलगचे 2 चौकार. सांघिक धावफलकाला थोडासा वेग मिळवण्याचा प्रयत्न केला जातोय. सांघिक धावफलक हा 21 धावांपर्यंत मजल मारतोय. येणाऱ्या कालखंडात 20 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि करायचा त्या 52 धावा. 20 चेंडू 52 धावा हे समीकरण माडखोल क्रिकेट संघासाठी. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, हलकीशी अपील पंचांकडे झेलबादसाठी, परंतु ती अपील मैदानामध्ये फेटाळून लावली गेली. एका निर्धाव चेंडूची खेळी समाप्त होत आहे. यशोदा कोलंबिस क्रिकेट संघ प्रारंभीच्या या 3 षटकात काय सुरेख, भेदक, अक्षरशः वेगवान गोलंदाजी मैदानात. पुन्हा एकदा या ठिकाणी अचूक टप्प्यावरची सिक्क्यावरची गोलंदाजी. प्रथमेश याचा 2 षटकांचा कोटा निश्चितच समाप्त झाला. काय सुरेख गोलंदाजीचा स्पेल आपण बघितलात मैदानात. 2 षटकात 10 धावा खर्च केल्या आणि एक महत्वपूर्ण सफलता देखील प्राप्त केली आहे. इनिंग दरम्यान निम्म्या षटकांचा खेळ संपलाय आणि सांघिक धावफलक 3 गडी बाद 21 धावा. येणाऱ्या कालखंडात 3 षटक 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि विजयासाठी करायचे आहेत 52 धावा. जवळजवळ आता मात्र रिक्वायर रन रेट जे आहे ते 17च्या दरम्यान या ठिकाणी पोहोचलेला आहे. परंतु बघूया येणाऱ्या कालखंडात या रिक्वायर रन रेटचा पाठलाग करत यशस्वीरित्या या 73 धावांचा लक्ष्याचा पाठलाग होईल का? काय घडेल, काय बिघडेल? येणार 3 षटक 18 चेंडू 52 धावा करताना कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपल्या सोबत असतील नितीन नाईक सर.
हेलो, धन्यवाद सावलाराम। फिर एक बार स्वागत तमाम सुनने वालों का। गेंदबाजी के मोर्चे के ऊपर बिल्कुल राज सोनूर लेकर एक और बिल्कुल बड़ा नाम टेनिस बॉल क्रिकेट का। 18 गेंदों के ऊपर 52 रनों की कुल मिलाकर आवश्यकता। अब 17 गेंदे बाकी। बहुत ही अच्छा शॉट। खिलाड़ी जब तक ये गेंद को उठा पाता, मेरे ख्याल से गेंद टिप्पा पड़ने के बाद सीमा रेखा के बाहर चली गई। टोटली इतने विशाल जो कि सामने है, उसका पीछा करते हुए बहुत बड़ी मेरे ख्याल से संघर्ष का सामना करना पड़ेगा, क्योंकि ऐसे समय में बिल्कुल धुआंधार शॉट जैसे कि गणेश चोड़न करने के लिए थे, उसी तरह के शॉट खेलने होंगे। अब पूरी दारो मदार माइकल के ऊपर और उनको साथ देने वाले विवेक के ऊपर। एक और बेहतरीन गेंद कवर की दिशा में डीप में खिलाड़ी मौजूद हो, फिर एक बार गलती, गेंद सीमा रेखा पार। एक और चौवा निकला बिल्कुल विवेक के बल्ले से। कुल मिलाकर रन संख्या स्कोर बोर्ड के ऊपर पहुंची हुई 29 रन। 3 विकेट गंवाने के बाद 29 रन स्कोर बोर्ड के ऊपर, 73 रनों का जवाब मैदान के अंदर। एक खूबसूरत प्रतियोगिता के दरमियान बिल्कुल आज का तीसरा दिन और इस निरवड़ी चैंपियन ट्रॉफी का यह आज का तीसरे दिन का पहला मुकाबला। 15 गेंदे 44 रनों की आवश्यकता और टिप्पा पड़ा, गेंद थोड़ी सी बाहर निकले। अंपायर जी का इशारा हमारी ओर। वाइड का अतिरिक्त रन के साथ स्कोर में इजाफा, 30 रन स्कोर बोर्ड के ऊपर। लगभग इस इनिंग का आधा खेल जो कि समाप्त हो चुका है और ये जो कि चौथा ओवर राज सोनूर लेकर गेंदबाजी के मोर्चे के ऊपर। और ये एक और स्लोवर डिलीवरी, परिवर्तन के तौर के ऊपर बिल्कुल उंगलियां फेरी इस गेंद के ऊपर राज सोनूर लेकर, और इसी के लिए सुपरिचित है खिलाड़ी। गेंदबाजों की तो कोई कमी नहीं, शंकी माड़गुद भी बिल्कुल इस खेमे में मौजूद। और बेहतरीन गेंद ब्लॉक होल में डाली थी, अपने आप को अलग किया, स्क्वायर अंपायर के बगल में से खेला, डिप से खिलाड़ी आकर दौड़कर उठाते थ्रो करते, समय था वक्त था, आसानी के साथ बिल्कुल जानू के हाथ में गेंद गई और उसी का फायदा उठाया। विकेट बिखरे और विकेट यहां पर चौथा विकेट मायूसी के साथ लौटा हुआ। 31 रन 4 विकेट का नुकसान। संकट भरा माहौल इस वक्त मैदान में मौजूद हो चुका है। विशाल पर्वत जिसको पार करने की मनीषा लेकर मैदान के अंदर आने वाला हर एक खिलाड़ी अपनी तरफ से कोशिश कर रहा है और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, ऐसा कहा जाता है। तकदीर देखनी होगी किसके साथ रहेगी। टेनिस बॉल क्रिकेट का ढेर सारा अनुभव, जिसके पीछे वो अनुभव की पूंजी मैदान के अंदर। मैन फ्रॉम आजगांव वैभव जाधव। राज सुंदर लेकर के बिल्कुल 2 गेंदों के ऊपर 2 चौवे निकले, उसके बाद उंगलियां फेरी थी और उसके बाद की ये गेंद बिल्कुल एक सिंगल निकला था, लेकिन दूसरे रन की तलाश में बिल्कुल वैभव को लौटना पड़ा। कुल मिलाकर 4 विकेट 31 रन 73 रनों का जवाब मैदान के अंदर। बहुत ही बेहतरीन मुकाबला। थोड़ा सा मायूस करने वाला दर्शकों को कि चौके छक्कों की बरसात इस इनिंग में ज्यादातर देखने को नहीं मिल रही है। लेफ्ट हैंडर बल्लेबाज की हैसियत से वैभव स्ट्राइक गेंद के ऊपर तैयार, राज सोनूर लेकर के सामने। ओ बेहतरीन शॉट, अनुभव की पूंजी, अनुभव का खजाना। और देखिए पहली गेंद के ऊपर राज का स्वागत किया छक्के के साथ। रन संख्या तब्दील 37 स्कोर बोर्ड के ऊपर। 4 ओवरों की समाप्ति। 12 गेंदों के ऊपर अब 36 रनों की आवश्यकता। मुकाबला अभी भी 50-50% जो कि बाकी है। शंकर माड़गुत किस तरह की गेंदबाजी करेंगे? बिल्कुल फिरकी के जादूगर कहा जाता है सावंतवाड़ी तालुके के, तो शायद आने वाला दौर इसी के ऊपर निर्भर रहेगा। मेरे ख्याल से बिल्कुल रखा जा रहा है सेप में आखिरी ओवर में। 12 गेंदों के ऊपर 36 रनों की आवश्यकता। गेंदबाजी में बदलाव और मेरे ख्याल से सुहास राहुल
गेंदबाजी के मोर्चे के ऊपर। तो बिल्कुल सही रखा है रंजन केनी ने शंकर माड़गुट को। शायद वो फिरकी का जाल आखिरी ओवर में देखने को मिले। वैभव जादव छक्का जड़ चुके हैं, अपना इरादा स्पष्ट कर चुके हैं। कंधों में वो क्षमता है, तजुर्बा है, अनुभव ढेर सारा उनके पीछे है। माइकल और बिल्कुल वैभव जादव, ये जोड़ी इस मैदान के ऊपर क्या वो चमत्कार कर पाएगी? सुहास राहुल गेंदबाजी के मोर्चे के ऊपर, कोटे का पहला टीम की तरफ से और नंबर 5। ओ उड़ाया, काफी देर तक गिरा में, गेंद के नीचे शंकी माड़गुट। सुहास के लिए बिल्कुल पहली गेंद के ऊपर सफलता, बड़ा विकेट, हार्ड हिटर बल्लेबाज माइकल फर्नांडिस आउट होकर मैदान से बाहर। शायद ऐसा लग रहा था ये गेंद यदि तब्दील हो जाती ना 6 गेंदों के ऊपर तो बिल्कुल मजा आता इस मुकाबले में। ढेर सारा जो कि विपक्ष खेमे ने रनों का जो कि बिल्कुल यहां पर एक पूंजी जमाई गई है, उसका पीछा करते करते एक के बाद एक निरंतर अंतराल के साथ बिल्कुल विकेटों का पतन होता नजर आ रहा है। नीरवड़े चैंपियंस ट्रॉफी बिल्कुल यादगार बनती जा रही है, क्योंकि बड़े बड़े खिलाड़ियों को इस प्रतियोगिता को छोड़कर जाना पड़ रहा है। कल भी हमने देखा राजा नाटेकर, जॉन फर्नांडिस, विकी पंडित जैसे मोहरे, जैसे पनपते हुए हीरे इस प्रतियोगिता के बाहर चले गए। आज बिल्कुल कड़ा संघर्ष। मलगांव का सुल्तान रंजन केनी बनाम इस वक्त वैभव जादव, ऐसा संघर्ष भी बताया जाए ना तो भी गलत नहीं होगा। नया बल्लेबाज मैदान के अंदर वसंत राहुल, अंपायर जी का इशारा हमारी और बिल्कुल वाइड का अतिरिक्त रन के साथ कुछ देर के बाद हिलता हुआ स्कोरबोर्ड 38 के ऊपर, 5 विकेटों का नुकसान। ओह, मारने का प्रयास, गेंद और बल्ले का संपर्क नहीं, शरीर को लगी जब तक कि बिल्कुल फील्ड किया जाता। बैकअप बहुत ही ठीक ठाक निकला, सिंगल निकलेगा लेग बाइस के रूप में 1 रन के साथ। रन संख्या 39, 39 रन स्कोरबोर्ड के ऊपर। 73 रन बिल्कुल हमने पहले दिन भी देखे, 72 रन का पीछा वहां पर क्या वो गजब का बिल्कुल समय था जब इंपैक्ट प्लेयर मैदान के अंदर गया था। आज भाई गणेश चोडनकर बिल्कुल छा गए मैदान के ऊपर। वो रिवर्स अटेम्प्ट, स्विच हिट, लगातार बिल्कुल दर्शकों का मनोरंजन हमने देखा इस मैदान के ऊपर। काफी अच्छा सहयोग निभाए वहां पर जानू ने, रंजन केनी ने, और उसी के बलबूते के ऊपर एक बहुत ही बड़ा टोटल पहले मुकाबले में क्या वो पार हो जाएगा? पहले दिन ये इतिहास हुआ था, लेकिन आज देखना है। ओह, बिल्कुल सटीक गेंद, तारीफ करनी होगी सुभाष राहुल की। और जानू भी जानते हैं एक जो टीम सिलेक्शन है बहुत ही बेहतरीन, और उसको किस तरह से बिल्कुल आजमाना चाहिए, ये बहुत ही अच्छा तरीका रंजन केनी का। बेहतरीन शॉट, गोली की रफ्तार के साथ जब मोहर लगी, बिल्कुल बल्ले के ऊपर गेंद लगी, तब जाकर मोहर लगी थी। गेंद सीमा रेखा के बाहर जाएगी। चक्के के साथ रन संख्या अब तब्दील 45। 8 गेंदे और 28 रनों की आवश्यकता। भाई थोड़ा बहुत मेरे ख्याल से दिल की धड़कन शंकी माड़गुट की तेज हो रही होगी, क्योंकि आने वाले समय में उनको ही आना के बचा कर रखा है भाई इस खिलाड़ी को। 8 गेंदे और 28 रन, ये विजय का समीकरण है भाई। इतिहास क्या बन पाएगा इस आज के पहले यहां पर पहले मुकाबले में। और बेहतरीन गेंद, हल्की सी अपील, बिल्कुल अंपायर की उंगली ऊपर उठी, लौटना पड़ेगा वापस। सुहास के नाम एक और विकेट, और कुल मिलाकर रन संख्या 45, 6 विकेटों का नुकसान, 73 का जवाब। वैभव के इच्छाने के बाद मैदान के अंदर का वातावरण बिल्कुल ठंडी सांस ली होगी शंकर माड़गुट ने। मैदान के अंदर जो कि नया खिलाड़ी धीरज परब, मेरे ख्याल से
नायक खिलाडी गौरेश बिल्कुल नाईक. मॅन फ्रॉम आरोस. तो गौरेश मैदान के अंदर बिल्कुल. 7 गेंदे 28 रन. इस ओवर की यह आखिरी गेंद. सुहास राहुल की तारीफ करनी होगी. बिल्कुल ऐसे समय में बिल्कुल उनके सामने वैभव जाधव जैसा एक बड़ा नाम था. ओ बेहतरीन गेंद, तेज तर्रार गेंद. गेंद और बल्ले का कोई नहीं सम. बल्ले से लगकर गेंद सीधी विकेट कीपर के दस्तों में. मेरे ख्याल से विकेट का पतन मायूसी के साथ लौटना पड़ेगा वापस खेमे में. एक और विकेट, तीसरा विकेट बिल्कुल सुहास के नाम. खेल समाप्त हुआ है. 5 ओवरों की समाप्ति. रन संख्या 45 रन स्कोरबोर्ड के ऊपर. अब बिल्कुल खराब समय मेरे ख्याल से. वैभव जाधव की हमने बिल्कुल टीम देखी सुबह के सत्र में, तब जाकर बिल्कुल बड़े बड़े नाम विकास महाडेश्वर, विवेक गावड़े, वसंत राहुल, माइकल फर्नांडिस, सुजीत पांडरे, वैभव जाधव, धीरज परब, अंकुश शेळके, किशोर जाधव, निहाल उक्षेकर, कैलाश शेटकर, भावेश तलावणेकर, प्रतीक गवस और साथ ही साथ गौरेश नाईक. बिल्कुल बड़े बड़े नाम. विकास महाडेश्वर अब जो कि नए बल्लेबाज मैदान के अंदर. आखिरी 6 गेंदों का खेल बाकी और 6 गेंदों के ऊपर अब 28 रन की आवश्यकता. गेंदबाजी में बदलाव और बिल्कुल प्रभावित करने वाला यहां पर खेल जानू के द्वारा. एक और बॉलर को बिल्कुल यूज किया जा रहा है. गेंदबाज का नाम तेजस राहुल. मैन फ्रॉम मलगांव, माडकोल. उड़ाया, काफी देर तक इन हवा में. देखना है आसमान को छूती ना छूती. बिल्कुल हाथ से जरूर छूटी और कुल मिलाकर निकले 1 रन. 1 रन के साथ रन संख्या 46 रन. 5 गेंदे और 27 रनों की कुल मिलाकर आवश्यकता. मैच के दौरान बिल्कुल बड़ी बड़ी आकर्षक ट्रॉफियां, ये सब भाई कमाल है. एक्स ब्रांड समील मलगावकर का. ओ एक और बढ़िया शॉट. खिलाड़ी मौजूद वहां पर. मौका आसान सा लॉलीपॉप जैसा कैच. साथ ही साथ पहली मर्तबा देख रहा हूं ऐसे प्रतियोगिता में कि किसी मालिक को मिलेगी एक आकर्षक स्पोर्ट्स साइकिल. किसी मालिक को बिल्कुल ट्रॉफी तो यकीनन मिलती है, लेकिन पहली मर्तबा एक नया कॉन्सेप्ट. बिल्कुल नीरवरे चैंपियन ट्रॉफी का बहुत ही बेहतरीन स्टाइलिस्ट. अब देखना है इस साइकिल के ऊपर कौन से मालिक की होगी सवारी. विकेट एक और गवा चुकी है. बिल्कुल सन्नाटा, कुछ बाकी नहीं बचा है शायद ऐसा लग रहा है, क्योंकि शंकर माडगुर जैसा बल्ले गेंदबाज होने के बावजूद भी जानू के द्वारा एक अलग सी रणनीति, क्योंकि वो जानते हैं ये समय है अपने गेंदबाज को चेक करने का. रंजन केनी, स्लो पॉइजन, मलगांव के सुल्तान. मैन फ्रॉम माडखोल. यहां पर देखिए हम एक और गेंदबाज तेजस राहुल को देख रहे हैं. बिल्कुल छोटे कद का खिलाड़ी, तजुर्बा है, क्षमता रखता है और टीम सिलेक्शन. नया बल्लेबाज मैदान के अंदर. बेहतरीन गेंद. सिर्फ मिलेगा सिंगल. सिंगल पे संतुष्ट कुछ खास नहीं होगा. अब 3 गेंदों का खेल बाकी. आखिरी 3 गेंदे. बहुत सारे रनों की आवश्यकता है. थोड़ा सा मैच एक तरफा सा हो चुका है. और उड़ाया, काफी देर तक गेंद हवा में है. सेफ शॉट कहा जाएगा. सिंगल के ऊपर बिल्कुल संतुष्ट होना पड़ेगा और वहां पर कुछ ऐसा फायदा ही नहीं. उसके बाद होने वाला मुकाबला सावंतवाड़ी तालुके का एक और होनहार खिलाड़ी, बिल्कुल एक बड़ा नाम टेनिस बॉल क्रिकेट का,
सिद्धेशी केदार पोलाक, साथ ही साथ राजाराम गवस जैसे बिल्कुल बड़े बड़े नाम, और विपक्ष के में बिल्कुल बिट्टू, अमित राणे, अमित रेडकर, बिल्कुल बड़े बड़े नाम, विल्फ्रेड, इस ओवर की अगली गेंद, ओ बेहतरीन शॉट, गेंद जाएगी सीमा रेखा पार, मेरे ख्याल से छक्का। और वो समय था जब पहले इनिंग का बिल्कुल खेल समाप्त हुआ है और बिल्कुल एक बड़ी जीत मेरे ख्याल से यहां पर यशोदा वॉरियर्स कोलंबस टीम के लिए। और मेरे ख्याल से चर्चा करेंगे स्कोरर के साथ इस मैन ऑफ द मैच की, क्या धुआंधार बल्लेबाजी करने वाला मेरे ख्याल से वही खिलाड़ी गणेश चोड़न का 37 रनों का वो बिल्कुल विशाल टोटल, साथ ही साथ बिल्कुल करार शॉट। बिल्कुल 37 रन, एक धुआंधार बल्लेबाजी, पहले मैच के बिल्कुल हीरो आज के दिन के, उनको मिलेगा एक आकर्षक ट्रॉफी एक्स ब्रांड समीर मलगावकर, और साथ ही साथ एक बहुत ही बेहतरीन आकर्षक टी शर्ट 1990 क्रिकेट स्टेडियम वेयर ने गोवा जिन की तरफ से। बिल्कुल हमारे प्रेजेंटेशन बॉक्स में गणेश सोडनकर इज द